नमस्कार. मी आज या पुस्तकाबद्दल माझा अभिप्राय देणार आहे. माझी प्रतिक्रिया देणार आहे. पुस्तकाचं नाव आहे स्त्री कोणाची. स्त्री कोणाची. लेखक आहेत दत्तात्रेय सुखदेव दगडे. दत्तात्रेय सुखदेव दगडे. हे पुस्तक 21 मे 2026 रोजी प्रकाशित झालेले आहे. याची किंमत आहे ₹299. लेखकाचा म्हणजेच दत्तात्रेय सुखदेव दगडे यांचा मोबाईल नंबर आहे 97 67 12 32 83. हे पुस्तक मी वाचलेलं आहे आणि याच्यावर मी आज प्रतिक्रिया देत आहे, अभिप्राय देत आहे. हे पुस्तक म्हणजे फक्त कथासंग्रह नाही, फक्त गोष्टींचा संग्रह नाही, तर हे पुस्तक एक आरसा आहे. त्या आरशात आपण डोकावून पाहिलं तर आपलं प्रतिबिंब दिसेल. त्यात आपले प्रश्न दिसतील आणि प्रश्नाची उत्तरं आपण शोधण्याचा प्रयत्न करीत राहू. असं हे पुस्तक आहे. पुरुष प्रधान चालीरीतीमुळे अनेक वर्ष स्त्रियांवर अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, पुरुषांनी अन्याय केलेला आहे. हे सत्य आहे. केश वपन करणे, सती जाणे हा स्त्रियांवर पुरुषांनी अन्याय केलेला आहे. आता लेखक दत्तात्रेय दगडे दुसरी बाजू सांगतात. काही स्त्रिया स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या हितासाठी कायद्याचा दुरुपयोग करताना दिसतात आणि ह्या सर्व कृत्यांची, स्त्रियांच्या या सर्व कृत्यांची चिकित्सा व्हायला हवी. आणि विशेष म्हणजे लेखक दत्तात्रेय दगडे यांनी या स्त्रियांच्या सर्व कृत्यांची चिकित्सा या पुस्तकात केलेली आहे. लक्षात ठेवा, जे स्त्रियांच्या त्रासामुळे, स्त्रियांच्या अन्यायाने पीडित असलेल्या माणसांच्या बाजूने लेखक आहे. स्त्रियांच्या अन्यायाने पीडित असलेल्या माणसांच्या बाजूने लेखक आहे. एक प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या नवऱ्याला दरीत लोटणारी स्त्री, 2 प्रियकरासाठी स्वतःच्या मुलाला विष पाजणारी माता, 3 स्वतःच्या प्रमोशनसाठी बॉसला फसवणारी स्त्री, 4 विमा रकमेसाठी पतीचा खून करणारी स्त्री, 5 विद्यार्थ्यांकडून
शरीर सुख घेणारी शिक्षिका आणि 2 वर्षात 6 लग्न करणारी स्त्री, अशा अनेक कथा ह्या पुस्तकात स्त्री कोणाची या पुस्तकात सांगितलेल्या आहेत, कथित केलेले आहेत. लेखक दत्तात्रय दगडे यांनी ह्या कथित केलेल्या आहेत. पीडित पुरुषांना सर्व स्त्रिया जबाबदार नाहीत. लेखक सांगतात पीडित पुरुषांना सर्व स्त्रिया जबाबदार नाहीत, काही स्त्रिया जबाबदार आहेत. तसंच पीडित स्त्रियांना सर्वच पुरुष जबाबदार नाही, काही पुरुष जबाबदार आहेत, असं लेखकाचं म्हणजेच दत्तात्रय दगडे यांचं मत आहे. लेखकाचं मत आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर मला प्रश्न पडतात की अगोदर तर प्रश्न पडतच होते, पण हे पुस्तक स्त्री कोणाची दत्तात्रय दगडे यांचं पुस्तक वाचताना मला आणखी जास्त प्रश्न पडू लागले. पहिला प्रश्न माझ्या हे पुस्तक वाचल्यानंतर, स्त्री कोणाची हे पुस्तक वाचल्यानंतर मला पहिला प्रश्न पडला. भगवद्गीता अध्याय 9 श्लोक 32 हा श्लोक काय सांगतो पहा. जन्माचं कारण पाप आहे. असे कोण कोण आहेत? जन्माचं कारण पाप आहे असे कोण कोण आहेत? गीतेत उल्लेख आहे आणि त्यालाच पाप योनी म्हटलेलं आहे. मग जन्माचं कारण पाप आहे असे कोण कोण आहेत पहा. 1 स्त्री, 2 वैश्य आणि 3 शूद्र असा उल्लेख आहे. तो मी वाचलेला आहे. मग मला पहिला प्रश्न पडतो, जर स्त्री जन्माचं कारण पाप आहे, पाप येऊन येते, स्त्री पाप येऊ नये, तर मला पहिला प्रश्न पडतो, क्षत्रिय स्त्रीच्या पोटी जन्माला येणारा क्षत्रिय मुलगा पुण्ययोनी कसा काय, पुण्यवान कसा काय? क्षत्रिय स्त्रीच्या पोटी जर मुलगी जन्माला आली तर पाप योनी, मुलगा जन्माला क्षत्रिय आला तर पुण्य योनी कसा काय? तो पण पाप योनी पाहिजे ना. हा डोक्यात माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, ब्राह्मण स्त्रीच्या पोटी ब्राह्मण मुलगा जन्माला आला तर तो पुण्य योनी कसा काय? तो पण पाप योनी हवा होता. पण काही लोक सांगतील की क्षत्रिय जो मुलगा आहे, ब्राह्मण मुलगा आहे, तो बापाच्या गुणावर गेला असेल. ठीक आहे, एक वेळ ते पण मी मान्य करायला तयार आहे. पण माझा तिसरा प्रश्न निर्माण होतो, जो ब्राह्मण बाप आहे ज्यानं मुलाला जन्म दिला, जो क्षत्रिय बाप आहे ज्यानं मुलाला जन्म दिला, तो क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण बाप कोणाच्या पोटी जन्माला आला? ब्राह्मण बापही स्त्रीच्या पोटी जन्माला आला आणि क्षत्रिय बापही स्त्रीच्या पोटी जन्माला आला. मग क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण बाप पुण्य योनी कसा काय? तो पण पाप योनीच पाहिजे, कारण तुम्ही स्त्रियांना पाप योनी मानलेला आहे, असा माझ्यासमोर प्रश्न पडतो. लक्षात ठेवा, लेखक ह्या स्त्री कोणाची ह्या पुस्तकाचे लेखक स्त्रियांच्या बाजूने नाही. लेखक दत्तात्रय दगडे हे पुरुषांच्या बाजूनेही नाही, ते माणसांच्या बाजूने आहे, मानवतेच्या बाजूने आहे, माणुसकीच्या बाजूने आहे. स्त्री ही कुणाचीच नाही, स्त्री ही कुणाचीच नाही, ती प्रथम स्वतःचीच आहे. तिचे स्वप्न, तिच्या भीती, जीवन, धैर्य, धाडस हे सर्व तिचंच आहे आणि हे समाजानं मान्य करायला हवं. तिचं माणूसपण मान्य करायला हवं. जन्मापासूनच तिचं माणूसपण आहे, ते समाजानं मान्य करायला हवं. लक्षात ठेवा. आणि सांगितल्याप्रमाणे, सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे
हे पुस्तक फक्त कथांचा संग्रह नाही, गोष्टींचा संग्रह नाही, तर तो एक आरसा आहे. त्या आरशात जर डोकावून पाहिलं तर आपणाला आपलं प्रतिबिंब दिसतं, आपले प्रश्न दिसतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आयुष्यभर आपण उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न करीत असतो. थोडक्यात काय, हे पुस्तक सुंदर आहे, छान आहे. सर्वांनी तुम्ही हे पुस्तक वाचावं हीच माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.